हॅलो स्टुडंट्स, मग आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स चालू केला होता. तर त्याच्या पुढचा पॉईंट आपण बघणार आहे आज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. तर त्याच्या अगोदर आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट बघणार आहे की समजा हा एक बॉक्स आहे आणि या बॉक्सला तुम्ही या डायरेक्शननी फोर्स अप्लाय करताय आणि याच बॉक्सला तुमच्या एका मित्रांनी या डायरेक्शनला फोर्स ॲक्ट केला आहे. समजा तुम्ही F1 आणि हा F2. तर हा बॉक्स कुठल्या डायरेक्शननी मूव्ह होणार आहे? तर हा या फोर्समुळे या फोर्सवरती काही परिणाम होणार नाही. सिमिलरली या फोर्समुळे या फोर्सवरती काही परिणाम होणार नाही. मग तुमचा हा बॉक्स काय होणार आहे? या दुसऱ्या डायरेक्शननी म्हणजे टुवर्ड्स दिस डायरेक्शन तुमचा बॉक्स काय होईल? मूव्ह होईल. सिमिलरली सुपरपोजिशन थेरम काय सांगतो? तर व्हेन नंबर ऑफ चार्जेस, आता आपण चार्जच्या रिलेटेड सगळं बघणार आहे. स्टॅटिक मीन्स रेस्ट चार्ज. त्यामुळं when number of charges interacting the resultant force on a particular charge is given by the vector sum. लक्षात ठेवा वेक्टर काय म्हणतो आपण बघूया. वेक्टर सम ऑफ द फोर्सेस एक्झर्टेड बाय इंडिव्हिज्युअल चार्जेस. आता ह्यानेच काय सांगितलं बघा नीट याच्यात आहे. समजा आपण कन्सिडर करूया एक चार्ज आहे Q1. ठीक आहे. आता या Q1 चार्जवरती या Q2ने काय केलं आहे? फोर्स एक्झिस्ट केलेला आहे. बरोबर आहे. आता हा कुठल्या डायरेक्शनने असेल? या डायरेक्शनने. त्याला म्हणूया आता काय? F फोर्स आहे. कुणावर ॲक्ट झालेला आहे? Q1 चार्जवरती ॲक्ट झालेला आहे. कुणी केलेला आहे? Q2ने ॲक्ट केलेला आहे, म्हणून त्याला म्हटलेलं आपण F12. सिमिलरली आता हा इथे एक चार्ज हे कन्सिडर करूया Q3. आता याने पण काय केलेलं आहे? या Q1 वरती काय केलेलं आहे? फोर्स ॲक्ट केलेला आहे टुवर्ड्स दिस डायरेक्शन F13. म्हणजे काय हो? द फोर्स एक्झर्टेड ऑन Q1 बाय Q3. द फोर्स एक्झर्टेड ऑन Q1 बाय Q3. त्यामुळे आपण याला काय म्हटलेलं आहे? F13. सिमिलरली आणखीन इथे एक चार्ज घेऊया आपण, त्याला नाव देऊया Q4. यांनी पण काय केलेलं आहे? या Q1 वरती फोर्स एक्झिस्ट केलेला आहे, त्याला आपण नेमिंग करूया F14. आता हे काय आहेत बघा, याला पर्टिक्युलर डायरेक्शन आहे म्हणून काय म्हटलेलं आहे आपण? व्हेक्टर. काय म्हटलेलं आहे? व्हेक्टर. आपल्याला माहिती आहे स्केलर आणि व्हेक्टरमधला डिफरन्स. स्केलर म्हणजे काय? कन्सिडर ओनली मॅग्निट्यूड. अँड व्हेक्टर म्हणजे काय? कन्सिडर मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मग आता याच्यावरती आपल्याला काढायचं आहे, या Q1 चार्जवरती फोर्स किती एक्झिस्ट झालेला आहे हो? बघा आता पहिल्यांदा हे तर आपण आता काय फाइंड आउट करणार आहे? Q1 वरचा फोर्स आपण फाइंड आउट करणार आहे. द फोर्स ऑन Q1 एक्झर्टेड बाय Q2 एक्झर्टेड बाय Q3 अँड एक्झर्टेड बाय Q4. मग स्टार्टिंगला काय कन्सिडर करू? Q2ने ॲड केलेला Q1चा फोर्स काढायचा असेल तर आपण त्याला नेमिंग काय दिलं आहे? F12. तर आपण पहिल्यांदा F12 फाइंड आउट करू यूजिंग वेक्टर कुलम्स लॉ. काय सांगतो तो? 1/4 पाय एप्सिलॉन 0. एप्सिलॉन 0 इज द परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस इंटू Q1 वरती ॲक्ट झालेला आहे कुणामुळं? Q2मुळं. अपॉन R21 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू युनिट वेक्टर R21 कॅप. सिमिलरली आता काय करू? Q3ने ॲक्ट केलेला Q1 वरचा फोर्स काढूया. तेव्हा Q2 आणि Q4 नाही असं कन्सिडर करूया. म्हणजे फक्त आपल्याला काय मिळेल? F13. म्हणजे कुठला फोर्स? हा फोर्स. काय मिळणार आहे? 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q3 अपॉन डिस्टन्स काय असणार आहे दोन्हीमधलं? Q3 टू Q1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि सिमिलरली युनिट वेक्टर तुमचा Q31 कॅप. पुढं आता काय करूया? Q4ने ॲक्ट केलेला Q1 वरचा फोर्स काढायचा, तेव्हा Q3 आणि Q2 नाही असं कन्सिडर केलं तर आपल्याला फोर्स मिळेल F14 इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q4 अपॉन R41 स्क्वेअर युनिट वेक्टर तुमचा R41 कॅप. मग आपल्याला सुपरपोजिशनमध्ये काय सांगितलं आहे बघा? when the number of charges interacting the resultant force
म्हणजे काय, या चार्जेसवरती काय झालेलं आहे, हे सगळे नंबर ऑफ चार्जेस काय झालेले आहेत, हे पॉईंट चार्जेस आहेत, हे काय झाले, इंटरॅक्ट झालेले आहेत. द रिझल्टंट फोर्स ऑन अ पर्टिक्युलर चार्ज, रिझल्टंट फोर्स म्हणजे कुठला, याच्यावरती ॲक्ट झालेला फोर्स ऑन अ पर्टिक्युलर चार्ज कुठला घेतलेला आपण, Q1 इज गिवन बाय व्हेक्टर सम ऑफ द फोर्सेस. आता हे काय काढलेत आपण, फोर्सेस काढलेले आहेत, कुठले, इंडिव्हिज्युअल चार्जेसचे. तर यांची काय असणार आहे, ती ॲडिशन सम असणार आहे, व्हेक्टर सम ऑफ द फोर्सेस एक्झर्टेड बाय इंडिव्हिज्युअल चार्जेस. मग समजा आपण असं कन्सिडर केलं, F1 इज द फोर्स ऑफ Q1 इज इक्वल टू, आता काय असणार आहे हो, या सगळ्यांची ॲडिशन म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, F12 पार्ट प्लस व्हेक्टरमध्ये असणार आहे त्यामुळं प्लस F14. या सगळ्यांच्या आपण व्हॅल्यू ठेवूया 1/4πε0. आता हे तर कॉमन असणार आहे, सगळ्यामध्ये कॉन्स्टंट टर्म आहे, इनटू ब्रॅकेट Q1 Q2 अपॉन R21 स्क्वेअर प्लस Q1 Q3 अपॉन, अरे व्हेक्टर राहिला, R1 R21 कॅप Q1 Q3 R31 स्क्वेअर, व्हेक्टर तुमचा युनिट व्हेक्टर R31 प्लस काय असणार आहे, Q1 Q4 अपॉन R41 स्क्वेअर R41 कॅप. हे काय असणार आहे तुम्हाला, टोटल फोर्स ऑन F1, टोटल फोर्स म्हणण्यापेक्षा रिझल्टंट फोर्स ऑन Q1. कुणामुळे झालेला आहे हा फोर्स, Q2मुळं, Q3मुळं आणि Q4मुळं. त्यामुळे आपण काय केलं आहे, याचा रिझल्टंट फोर्स कसा काढलेला आहे, या सगळ्या फोर्सची इंडिव्हिज्युअल ॲडिशन केलेली आपण. म्हणजे काय, या चार्जमुळं फोर्स एक्झिस्ट झालेला काढला, या चार्जमुळं फोर्स एक्झिस्ट झालेला काढला, या चार्जमुळं फोर्स एक्झिस्ट झालेला Q1वरचा काढला आणि या सगळ्यांची काय केलेली आपण, ॲडिशन केली. तर आपल्याला काय मिळालं, हे इक्वेशन मिळालं. मग याच्यावरनं आपल्याला काय सांगता येईल बघा, आता याच्यामध्ये R21 किंवा R31 किंवा म्हणूया R41 हे कॅप, हे सगळे काय आहेत, युनिट व्हेक्टर आहेत, बरोबर आहे, काय आहे, युनिट व्हेक्टर आहेत. कुणाचे, Q3 Q4 Q4 Q2चे युनिट काय आहेत, ते व्हेक्टर आहेत. पुढं R21 किंवा आपण हा म्हणतो R31 किंवा R41 हे काय आहेत, दीज आर द डिस्टन्स. कुठले डिस्टन्स आहेत, Q1 पासून Q2चं, Q3 पासून Q1चं, Q4 पासून Q1चं, हे काय आहेत, डिस्टन्स आहेत, R21 R31 आणि R41. मग या सगळ्या ह्याच्यावरनं आता आपण असं समजा कन्सिडर केलं, जनरल इक्वेशन समजा आपल्याला लिहायचं असेल तर आपण असं कन्सिडर केलं की नंबर ऑफ युनिट चार्जेस आहेत, किंवा असं म्हणूया n नंबर ऑफ युनिट चार्जेस आहेत इथे. म्हणजे इथं कसं Q3 आहे, Q2 आहे, Q3 आहे, Q4 आहे, Q5 आहे, किंवा आपण असं कन्सिडर करूया. आता समजा Q0 हा एक टेस्ट चार्ज आहे, काय आहे, टेस्ट चार्ज आहे, आणि या टेस्ट चार्जवरती n नंबर ऑफ पॉईंट चार्जेस ॲक्ट केलेले आहेत. काय केलेले आहेत, त्याच्यावरती फोर्स एक्झिस्ट केलेले आहेत. तर आपल्याला समजा असं कन्सिडर केलं की F हा याचा काय आहे, रिझल्टंट फोर्स आहे. तर आपण तो कसा काय करणार, सेम तसंच युझिंग प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, 1/4πε0 इंटू समेशन ऑफ, समेशन म्हणजे याचं सिम्बॉल मिनिंग तुम्हाला माहिती आहे, समेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ, सम ऑफ Q0 Qn, n indicates number of point charges in upon Rn, मॅग्निट्यूड घेतलेलं आहे, ब्रॅकेट स्क्वेअर, युनिट व्हेक्टर Rn कॅप. मग हे आपल्याला काय मिळालं, जनरल इक्वेशन मिळालं. जर का तुम्ही पॉईंट टेस्ट चार्ज कन्सिडर केलं Q0 आणि n नंबर ऑफ पॉईंट चार्जेस कन्सिडर केले तर त्याच्यावरचा रिझल्टंट फोर्स आपल्याला काय मिळणार आहे, समेशन ऑफ, काय असणार आहे, समेशन ऑफ व्हेक्टर सम ऑफ इंडिव्हिज्युअल चार्जेस. मग आपण हा n इंडिकेट्स n नंबर ऑफ, व्हॉट इज Rn कॅप, Rn कॅप इज द युनिट व्हेक्टर डायरेक्टेड फ्रॉम n चार्ज टू Q0, म्हणजे कुठला, टेस्ट चार्जवरची.
ओके. आणि व्हॉट इज मीन बाय आर एन? आर एन इज द डिस्टन्स कुठला डिस्टन्स असणार आहे? एन चार्जपासूनचा Q0 दॅट इज ते चार्जचं डिस्टन्स म्हणजे काय म्हटलेलं आहे आपण? आर एन. तुम्ही असं एक मॅग्नेट ठेवलेलं आहे आणि दुसरा मॅग्नेट याच्या जवळ नेत असला तर तुम्हाला जास्त अट्रॅक्शन किंवा रिपल्शन सेम तसं जसं जसं लांब नेतो त्याच्यावर आपल्याला त्याच्यावरचं ॲक्ट होणारं फोर्स किंवा त्याला आपण म्हणूया अट्रॅक्शन किंवा रिपल्शन हे आपण फील करू शकतो. हा एक कॅपिटल Q हा एक चार्ज आहे आणि हा याच्या सराउंडिंगमध्ये आपण काय केलेलं आहे? एक स्मॉल Q हा एक चार्ज ठेवलेला आहे. हा स्मॉल Q चार्ज एक्सपिरियन्स करतो की याच्यावरती फोर्स ॲक्ट झालेला आहे. हा कुठला फोर्स असणार आहे? कुलम फोर्स ॲक्टिंग बाय कॅपिटल Q. कशामुळं? आपण बघितलं आहे कुलम्स लॉ की वेन टू चार्जेस असतील तर त्यांच्यामध्ये डायरेक्टली प्रपोर्शनल असणारे ते फोर्स आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल असणारे त्यांच्यातल्या डिस्टन्सच्या स्क्वेअरमध्ये मग जे काही डिस्टन्स असेल ते. ठीक आहे. म्हणजे काय म्हणता येईल? या प्लस Q कॅपिटल Q चार्जच्या सराउंडिंगमध्ये जर का स्मॉल Q एवढा चार्ज आपण ठेवला तर या स्मॉल Q काय करणार आहे? फील करणार आहे की याच्यावरती फोर्स एक्झिस्ट होणार झाला आहे. मग हा कुठला फोर्स असणार आहे? कुलम्स फोर्स असणार आहे आणि जो कुणी एक्झिस्ट केलेला आहे या Qने एक्झिस्ट केलेला आहे. आणि हा काय असणार आहे? टुवर्ड्स अपोजिट डायरेक्शन. का? कारण का दोन्ही चार्जेस काय आहेत? सेम आहेत. मग समजा आपण असं कन्सिडर केलं की या चार्ज या पॉईंट चार्जपासून जर का आपण असं कन्सिडर केलं की आर एवढ्या डिस्टन्सवरती एक चार्ज आहे. सिमिलरली इथे एक आर एवढ्या डिस्टन्सवरती एक चार्ज आहे. आर एक आर 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 असं प्रत्येक काय म्हटलं आपण? आर एवढ्या डिस्टन्सवरती काय केलेले चार्जेस ठेवलेले आहेत. तर या Qमुळं या प्रत्येक चार्जवरचा जर का आपण फोर्स बघितला तर तो काय असणार आहे? सेम मिळणार आहे आपल्याला. ईच फोर्स काय असणार आहे? सेम असणार आहे. का? कारण का त्यांच्यामधलं डिस्टन्स हे काय आहे? आर एवढा असणार आहे, सेम असणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की या Q चार्जच्या अराउंड जो काही स्पेस असणार आहे ज्याच्यावरती समजा एखादा पॉईंट चार्ज आपण ठेवला तर तो कुलम्सला एक्सपिरियन्स करणार आहे, फील करणार आहे. इट एक्सपिरियन्स ए चार्ज the region around the charge object काय म्हणता येईल? the region around a charge object in which coulomb काय म्हणणार आपण? coulomb force is by another charge is called आज बघितलं की कॅपिटल Qनी स्मॉल Qवरती काय केलेलं आहे? फोर्स एक्झिस्ट केलेला आहे. त्यामुळे स्मॉल Qला फोर्स एक्सपिरियन्स होणार आहे. कुठला? कुलम्स फोर्स. बरोबर आहे. म्हणून त्याला काय म्हणता येईल आपण? याच्या अराउंडमध्ये तो आला आहे, याच्या रिजनमध्ये आलेला आहे. याच्या अराउंड इथं दिलेलं आहे द रिजन अराउंड याच्या रिजनमध्ये आलेला आहे. त्यामुळे तो फोर्स एक्सपिरियन्स केलेला आहे. म्हणून या रिजनला म्हटलेलं आहे इलेक्ट्रिक फील्ड. मग आपण मॅथमॅटिकली म्हणू शकतो व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक फील्ड? द फोर्स पर युनिट चार्ज त्याला काय म्हटलेलं आहे? इलेक्ट्रिक फील्ड. आपल्याला माहिती आहे फोर्स काय हो? आता कुठला असणार आहे? कुलम फोर्स काय आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक फील्डसुद्धा काय असणार आहे? वेक्टर क्वांटिटी असणार आहे. मग आता बघा आपण जर का फोर्स फाइंड आउट करूया. पहिल्यांदा कुलम्स फोर्स कसं फाइंड आउट करणार? आता हे दोन फोर्सेस आहेत कॅपिटल Q आणि स्मॉल Q. आता या कॅपिटल Qनी स्मॉल Qवरती फोर्स एक्झिस्ट केलेला आहे. काय असणार आहे तो फोर्स आपण फाइंड आउट करूया. आता काय असणार आहे तो वेक्टर का टुवर्ड्स आउटवर्ड डायरेक्शन. त्यामुळे फोर्स काय असणार आहे?
सेम 1/4πε0 कॅपिटल क्यू इंटू स्मॉल क्यू अपॉन दोघांमधलं डिस्टन्स कन्सिडर करूया आर एवढे डिस्टन्स स्क्वेअर. आता युनिट वेक्टर आपण कन्सिडर करणार आहे आर स्क्वेअर. त्याचं मॅग्निट्यूड घेणार आहे त्यामुळे मॉडमध्ये आर इज द युनिट वेक्टर, आर इज द डिस्टन्स बिटवीन दीज टू चार्जेस. त्यामुळे फोर्स किती मिळणार आहे आपल्याला क्यूनी कॅपिटल क्यूनी स्मॉल क्यूवरती ॲडजस्ट केलेला एवढं. मग आपण याचं इलेक्ट्रिक फील्ड काढू शकतो. किती असणार आहे इलेक्ट्रिक फील्ड? ई इज इक्वल टू हे सगळं फोर्स 1/4πε0 कॅपिटल क्यू स्मॉल क्यू आर युनिट वेक्टर अपॉन स्मॉल क्यू. मग आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड किती मिळेल? 1/4πε0 कॅपिटल क्यू अपॉन आर इंटू युनिट वेक्टर. हे काय मिळालं आपल्याला? युनिट वेक्टर आर काय असणार आहे? युनिट वेक्टर असणार आहे. हे काय मिळालं आपल्याला? इलेक्ट्रिक फील्ड. आपल्याला काय मिळालं? इक्वेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. मग आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं युनिट आहे न्यूटन पर कूलम, न्यूटन पर कूलम. आणि इलेक्ट्रिक फील्डचं युनिट आहे व्होल्ट पर मीटर. हे आपण डिटेलमध्ये नंतर बघणार आहे की व्होल्ट पर मीटरच काय येतं, व्होल्ट पर युनिट. तर आपल्याला जर का डायमेन्शन्स काढायचे असतील इलेक्ट्रिक फील्डचे तर काय मिळतील आपल्याला? आपण बघितलं आहे ई इज इक्वल टू काय? इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू काय? फोर्स पर युनिट चार्ज. फोर्सचं डायमेन्शन्स काय येतो? LMT -2 आणि चार्जेसचे काय येतो? AT. मग ह्याच्यावरून काय करता येईल आपल्याला? LMT हा टी वरती गेल्यानंतर काय होणार आहे? -1 म्हणजे टोटल किती झाले? -3 इंटू A. आता हा वरती गेल्यावर काय होणार आहे? -.